हे म्हणजे इट्स अ एजिंग प्रोसेस आपण म्हणू शकतो, की आपल्या शरीरातले पिगमेंट्स बदलत आहेत. मग तुम्ही पित्तकर पदार्थ कमी खा. अच्छा. आयुर्वेदात असं सांगितलंय, की जो व्यक्ती खारट, तेलकट पदार्थ अधिक खातो त्याचे केस लवकर पांढरे होतात. पॅकेट फूड अवॉइड करा. सॉस आज 10 वर्षाच्या मुलाच्या पानात पण सॉस यायला लागलाय, की म्हणजे घावनाबरोबर तूप घेणं हे मुलं विसरली आहेत. त्यांना घावनाबरोबर चव येण्यासाठी सॉसच हवाय. सो कधीतरी काही पदार्थ घ्या, पण रोज घेऊ नका. त्रिफळा चूर्ण जे असतं ते गरम पाण्यामधनं तुपाबरोबर घ्यायचं, की त्यांनी सुद्धा आपलं पोट साफ पण होतं. हे रात्रीच्या वेळेला घ्यायचं. रात्रीच्या वेळेला, कारण ऊर्ध्वजत्रुगत व्याधी आहे. म्हणजे मानेच्या वरच्या भागांची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा जनरली आपण रात्रीच औषध घ्यायचं. सो त्रिफळा चूर्ण, गरम पाणी आणि तूप हे रात्री घेतल्यावर केस मुळातनं काळे यायला पण मदत होईल आणि तुमचं पोट पण साफ होईल. काही प्रश्न विचारते, त्याची थोडक्यात उत्तर द्यायची आहेत तुला. चहा की कॉफी, कुठलं जास्त खराब आहे आपल्या केसांसाठी? दोन्ही नाही. तेल रात्रभर ठेवायचं हो, का? ठेवावं. आठवड्यातून किती वेळेला आपण हेअर वॉश केला पाहिजे? ज्यांना खूप घाम येतो त्यांनी दर 3 दिवसांनी डोक्यावरनं आंघोळ करावी. ज्यांना कमी घाम येतो त्यांनी 5 दिवसांनी केली तरी चालेल. एखादा व्हाईट केस उपटला तर आणखीन व्हाईट केस तिथे यायला लागतो का? जेव्हा तुम्ही कुठलाही व्हाईट केस उपटता ते हेअर फॉलिकल डॅमेज होतं, त्यामुळे हेअर ग्रोथ थांबते, पांढराच केस येणार आहे तिथनं. जोपर्यंत तुम्ही त्या फॉलिकलवर काम करत नाही, तुम्ही उपटलात म्हणून काही त्या केसाचा रंग जाणार नाही आहे. सो यू ट्रीट वेल. खेचलात तर बाजूचे पण पांढरे होऊ शकतात, कारण ते तिथल्या भागातलं पिगमेंट आपण अधिकच त्या फॉलिकलला डॅमेज करून त्याचा पुश थांबवतो ना. सो पांढरे केस खेचू नका. ग्रे हेअर इज इक्वल टू एजिंग? नो, ग्रे हेअर इज इक्वल टू युअर लाईफस्टाईल इज मेसी. केमिकल बेस्ड शॅम्पू जे आहेत त्यांनी केस पांढरे होतात का? हो, होतात. येस. वा, किती पटकन आणि छान सांगितलं. येस. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे केस पांढरे होत आहेत ह्या समस्या मला असं वाटतंय की सामान्यपणे सगळ्यांना जाणवायला लागल्यात. खरं तर 20-30मध्येच केस पांढरी व्हायला लागतात. ह्याची कारणं काय आहेत आणि आयुर्वेदामध्ये पांढऱ्या केसांसाठी म्हणजे केस काळे राहावेत यासाठी काहीतरी रहस्य दडलेलं आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर मानसी मेहेंदळे यांच्याकडून. आणि त्यांचं स्वतःचं सुद्धा एक प्रोडक्ट आहे जे रेग्युलरली केस काळं करण्यासाठी ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. ते प्रोडक्टसुद्धा आज ते आपल्याला सांगणार आहेत गोल्डन टिपमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अर्थातच शेवटपर्यंत बघावा लागेल. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मानसी. नमस्कार. खूप महत्त्वाचा टॉपिक, एकदम हॉट टॉपिक म्हणालीस तरी चालेल, कारण केस पांढरं होणं ही जी समस्या आहे अगदी 7वी-8वीतल्या मुलांपर्यंत पण येऊन पोचली. हो, आणि माझे मुळात खूप पांढरे व्हायला लागलेत अगं. मी तुला म्हटलं ना, मी तुझ्याकडे जेव्हा विषय कुठलेही डिस्कस करायचं म्हटलं की माझ्या पहिल्यांदा काय समस्या आहेत ते विषय मी तुझ्याबरोबर डिस्कस खूप करते. काय झालंय माहितीये का, आपली जी जीवनशैली आहे पूर्ण बदलली आहे. आयुर्वेद जे म्हणतं की तुमचं शरीर जे सप्तधातूंनी बनलेलं आहे, त्रिदोषांनी बनलेलं आहे, यांची जर आपण काळजी नाही घेतली तर आउटपुट असाच असणार आहे. म्हणजे आपण मॉडर्न सायन्स बघितलं तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की मेलॅनिन जे आहे रंगद्रव्य, की ते कमी झालं, त्याला पुश नाही मिळाला प्रॉपर, की केस पांढरे व्हायला लागले. पण तू बघ आयुर्वेद काय म्हणतं की तुमच्या केसांच्या मुळाशी जर तिथे पित्त किंवा कफ साठून राहिले, त्यामुळे त्या पिगमेंटला पुश नाही मिळत ना. लहान वयामध्ये केस जेव्हा पांढरे होतात तेव्हा तुमच्या शरीरात वाढलेला कफ किंवा पित्त हे कारण असतं. सगळ्यात महत्वाचं काय की पालकांचे जर केस लवकर पांढरे झाले असतील, म्हणजे त्यांना जर जाणवलं की विशीत त्यांचे केस पांढरे झालेले होते, तर त्यांनी त्यांच्या मुलांच्या जन्मापासूनच म्हणजे गर्भिणी परिचर्येपासून सगळं त्यांनी मासानुमासिक परिचर्या करून तेव्हापासून त्यांनी लक्षात ठेवावं की पंचामृत आपण रोज घ्यायचंय, की त्यामुळे बाळाचे केस चांगले होतील. की आज आपण जे सांगतो की मासानुमासिक परिचर्या आहे, की त्याचा उपयोग त्या पालकांनी केस पांढरे होऊ नयेत आपल्या बाळाचे, म्हणून ते 9 महिने आईने ते पंचामृताचं सेवन प्रमाणात करायचं. ते केसांसाठी इतकं उपयुक्त हो, असतं. खूप. म्हणजे मी कबीरच्या वेळेला पंचामृत पूर्ण 9 बघ, महिने घेतलं. तुझे केस लवकर नाही झालेत.
ज्या वेळेला होय, व्हायचे actually, तसे हा. झालेत, पण अजूनही लेट झाले असतील तर त्याच्यामध्ये तुला तो फरक नक्की दिसेल की त्याचे लवकर नाही होणार. काही वेळेला या गोष्टी ज्या जेनेटिक असतात त्या आपण टाळू शकत नाही ना. मग त्याच्यासाठी आपण त्या जीन्सना तसं ॲक्ट होण्यासाठी जे एन्व्हायरमेंट लागतं ते द्यायचं नाही. म्हणजे काय की बघ, ॲनिमिक व्यक्ती असेल तरी सुद्धा केस लवकर पांढरे होतात. मग त्याच्यासाठी आहारामध्ये काळ्या मनुका आहेत किंवा सीड सायकलिंग आहे. हे आपण आहारात ठेवायचं म्हणजे आपण ॲनिमिक राहत नाही. किंवा आपण म्हणतो विटॅमिन्सची काही कमतरता असेल, म्हणजे विटॅमिन B12 कमी असेल, विटॅमिन D3 कमी असेल तरी सुद्धा केस पांढरे होतात. ताण, स्ट्रेस, आई याला जास्त मार्क मिळाले, मला कमी मिळाले, म्हणजे एक जे कंपॅरिझनमुळे येणारा ताण आहे किंवा आपल्याला इम्पॉर्टन्स मिळेल का, ही जी एक मनातली भीती आहे, नैराश्य आहे, ताण घेतला की तुमचं कॉर्टिझॉल वाढलं, केस तुमचे पांढरे होणार. ओव्हर थिंकिंग, जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग करता तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. बघ, शरीरामध्ये जर तुमच्या टॉक्झिन्स वाढली आहेत तर शरीर साईन देणार ना तुम्हाला, अंगावरती सूज येणार किंवा केस पांढरे होणार. मग ह्याचा अर्थ तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की माझ्या शरीरामध्ये काहीतरी बिघडलंय आणि मी वेळेत काळजी घ्यायला हवी. जर तुझं वय 15 वर्षापेक्षा लहान आहे तर जर तुझे 4 ते 5 केस हे पांढरे झालेत तर ते तू रिव्हर्स नक्की करू शकतेस. पण जर खूप झालेत, 100हून अधिक केस तुझे पांढरे झालेत तर मग डिफिकल्ट ना. म्हणजे मग त्याला 2 वर्षाची प्रोसेस लागते की तुझा मुळातनं केस काढायला पाहिजे. बघ, नैसर्गिक प्रोसेस आहे ना ही, नैसर्गिक भाग आहे. सुरकुत्या येणार आहेत, केस पांढरे होणार आहेत, पण हे म्हणजे इट्स अ एजिंग प्रोसेस आपण म्हणू शकतो की आपल्या शरीरातले पिगमेंट्स बदलत आहेत. मग तुम्ही पित्तकर पदार्थ कमी खा. आयुर्वेदात असं सांगितलंय की जो व्यक्ती खारट, तेलकट पदार्थ अधिक खातो त्याचे केस लवकर पांढरे होतात. पॅकेट फूड अवॉइड करा. सॉस, आज 10 वर्षाच्या मुलाच्या पानात पण सॉस यायला लागलाय की म्हणजे घावनाबरोबर तूप घेणं हे मुलं विसरली आहेत. त्यांना घावनाबरोबर चव येण्यासाठी सॉसच हवाय. सो कधीतरी काही पदार्थ घ्या पण रोज घेऊ नका. काळे तीळ आपल्या घरातच असतात पण आपल्याला माहीतच नाहीये की यांचा आपण उपयोग कसा करायचा. बघ, पूर्वी आपण हा मुखवास जो घ्यायचो त्याच्यामध्ये नुसती बडीशोप नसायची, त्याच्यामध्ये काळे तीळ, अळशीच्या बिया हे सगळं असायचं. मिक्स अशी बडीशोप आपण जर केली आणि रात्री झोपताना काळे तीळ आणि सुकं खोबरं हे चावून चावून खाल्लं तर आपले केस उशिराने पांढरे होतात. किंवा आपण वज्रदेही होतो ह्या प्रोसेसमुळे. म्हणजे तिळामध्ये ती ताकद आहे. बघ, काळ्या तिळामध्ये स्पेसिफिकली काळे तिळच पाहिजेत. आणि आता एका वेळी तुम्ही चमचाभर खाऊन चालेल का? नाही, तुम्ही चिमूटभर खा, कारण ते उष्ण आहेत ना. प्रमाणाला महत्व आहे. तुम्ही ज्या प्रमाणात ते घेताय त्यांनी तुम्हाला फायदा होणार आहे. आता आयुर्वेदामध्ये अशी काही रसायनं उल्लेखित आहेत. आवळा, आवळ्याला इतकं महत्व आहे. तुम्ही रोज एक आवळा चावून चावून खायला पाहिजे. आवळा मिळाला नाही तर आवळा कॅन्डी घेऊ शकतो. आवळा कॅन्डी किंवा ज्यूस, मी तर सगळ्यात सोपं ज्यूस पण मला असं चालेल, वाटतं. पण ज्यूस फ्रेश म्हणजे असेल तर अधिक fresh. चांगला. कारण कुठलेही त्याच्यामध्ये असे घटक नकोत की जे शरीरासाठी हानिकारक आहेत. रॉ आवळा घेऊन त्याचा खूप ज्यूस सुंदर, आणि त्याच्यात थोडंसं सैंधव मीठ घातलं किंवा पुदिन्याची पानं घातली तर मिक्स जे हे रस घेतो त्यांनी खूप सुंदर फायदा होत असतो. आज आपण बघतो की पूर्वी आपण केस धुवायला काय वापरायचो, तर आवळा किंवा आवळ्याचं पाणी, शिकेकाई, रिठा, की ज्याला नॅचरली फेस येतो. म्हणजे एखादी कढई असते आपली, लोखंडी कढई, त्याच्यामध्ये रिठा, म्हणजे रिठा आहे ना त्याचं साल घ्यायचं, त्याच्यानंतर शिकेकाईच्या शेंगा, त्याच्यानंतर आवळा, हे असं सगळं त्याच्यात भिजत ठेवायचं रात्रभर. असं काळसर पाणी तयार होतं त्या लोखंडी कढईमध्ये आणि त्यांनी केस धुवायचे. जेव्हा तुम्ही तेल लावता ना तेव्हा तुम्हाला शॅम्पू पाहिजे ना, प्रॉपर फेस येणारा तेल जाण्यासाठी. सो आठवड्यातनं जेव्हा तुम्ही एकदा केस धुवाल नॉर्मली, तेव्हा तुम्ही या शिकेकाईच्या पाण्याने, रिठाच्या पाण्याने केस धुवा ना. नॅचरल काळा असा रंग केसांना जाणवतो त्यांनी, कारण ते काळं पाणी होतं ना. आता तुम्ही आवळा जेव्हा चिरता तुम्ही बघता की तुमचे हात कसे झालेत, कारण काळपट्ट एक्झॅक्टली ती शेड आपोआप येते. आता आवळ्याचं पाणी हे कसं तयार करायचं, नुसतं आवळा पावडर जी असते ती 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यात ती आवळा पावडर रात्रभर भिजवून ठेवायची. मग त्याचं जे सत्व असतं ते खाली बसतं, वरचा गाळ असतो तो गाळून टाकायचा आणि उरलेलं पाणी, त्या उरलेल्या पाण्याने केस धुवायचे. केस सुंदर छान मऊ होतात आणि मुळातनं काळे केस राहण्यासाठी मदत होते. बघ, नुसतं बाह्य चिकित्सेला उपयोग आहे का?
नाही. कारण आतनं पण बदल व्हायला पाहिजेत ना. हो. आता जर तुम्ही सतत बाहेर दही, पेरू, केळं, चीज, पनीर, ब्रेड असे कफ वाढवणारे पदार्थ खाणार असाल तर स्थूलत्व शरीरात निर्माण होतं, पित्त अधिक वाढतं. पित्त वाढलं की केस पांढरा झालाच. म्हणजे मूळ कारण पित्त आहे. पण आजकाल पित्त आणि किती रेग्युलरली ऍसिडिटी म्हणजे ऍसिड Acidity. रिफ्लक्स हा प्रत्येक पेशंटमध्ये दिसतो. हो. कारण काय? डायजेशन बरोबर नाही. हम्म. अपचन हे प्रमुख कारण आहे. बघ, तुझं जर पचन नीट झालं तर रसधातू चांगला बनेल. हम्म. रसधातू चांगला तयार झाला तर तुझे केस चांगलेच असणार आहेत. हम्म. तुझ्या केसांमध्ये ड्रायनेस येणार नाही, केस गळणार नाहीत. ह्या सगळ्यासाठी तुझं पचन आवश्यक आहे. हम्म. आता तू बघतेस बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस घेतात. हम्म. तर गाजर आहे बघ, गाजर, हम्म. गाजराचा रस आणि आवळ्याचा रस, त्याच्यामध्ये थोडासा काकडीचा रस, असं एकत्र हा कॉम्बो घेतला ना तर हेअर ग्रेइंग अवॉइड करण्यासाठी खूप छान मदत होते. किंवा साजूक तूप, म्हणजे आपल्याला गाईचं दूध असतं त्याच्यापासून, म्हणजे गाईचं तूप हवं आपल्याला, किंवा गाईचं दही, म्हणजे गाईचं तूप आणि गाईचं दही हे आपल्या आहारात असायला हवं. गाईचं तूप हे अणुरेणूंपर्यंत शरीरात पोचतं. इतकं ते मायन्यूट आहे की जर ते तुम्ही गरम पोळीला लावून आहारात घेतलं तुमचे केस काळेच राहतील. पूर्वी आपण बघायचो की काजळ सुद्धा आपण घरी बनवायचो, बरोबर आहे, विड्याच्या पानावरती किंवा कापरापासून. असं आपण का की त्यातनं ते तेज मिळायचं, की ते नॅचरल असायचं, की ज्याचा कुठलाही आपल्याला साईड इफेक्ट नाही व्हायचा. तूप कसं आहे की ते पोटात पण घेऊ शकतो, बाहेरून पण लावू शकतो. आणि तसाच आवळा, शिकेकाई आणि रिठा आहेत. पण हा रिठा जो असतो ना तो डोळ्याला खूप झोंबू शकतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही रिठा वापरणार आहात त्याच्यात डोळ्याला अजिबात लागून देऊ नका. साईड इफेक्ट काही नाहीये, पण डोळे झोंबतात, लाल होतात, एवढी काळजी आपल्याला घ्यायची. सो हे आयुर्वेद म्हणजे आयुर्वेद एका समुद्रासारखा खोल आहे की ज्याच्यामध्ये सगळं आहे, फक्त ते तुम्हाला वेचून घ्यायचंय. ते कसं घ्यायचं याच्यासाठी आम्ही तुला बोलवत असतो इकडे. आणि कसं आहे, वेळेत काळजी घ्यायला हवी ना. एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही. तुम्हाला एक जरी तुमचा केस पांढरा दिसला की तुमची ऍक्शन सुरू होते, बरोबर आहे. त्याच्या आधी तुम्ही असं लक्षात ठेवा ना की 40शीत किंवा 60ला केस पांढरे होणार आहेत ना, तुम्ही 30शीपासूनच तयारी करा ना. की नस्य, नाकामध्ये तूप टाकणं. का आयुर्वेदाने सांगितलंय की त्यासाठीच सांगितलंय. ऊर्ध्व जत्रुगत हा भाग आहे ना. नाकामध्ये गाईचं तूप टाकल्यावरती आपलं शरीरात वाढलेलं पित्त कमी होतं. बरोबर. केसांना तेल लावणं खूप महत्व आहे. आज वेगवेगळ्या प्रकारची बाजारात तेलं असतात, पण केस काळे राहण्यासाठी हे कढीपत्त्याचं तेल आपण वापरायला हवं. 1 कप खोबरेल तेल, 15 कढीपत्त्याची पानं. पहिले ना तेलामध्ये ती पानं अशी छान पहिले परतायची थोडी पानं, मग तेल घालायचं. मग ते ना असं बराच वेळ असं करायला लागतं की ती पानं काळी पडतात. ती पानं काळी पडली की त्या तेलाचा रंग पण काळसर व्हायला लागतो. आणि मग ते एका बाटलीत भरून ठेवायचं. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा आपण हे लावलं तर त्यांनी सुद्धा आपले केस काळे राहायला आपल्याला मदत होते. मला तुला तेच विचारायचं होतं की आता थोडे थोडे केस पांढरे व्हायला लागलेले आहेत असं दिसतं, तर ते रिव्हर्स होऊ शकतात का? बघ, आता वय जास्त असेल तर तुला तो घरगुती लेप लावायलाच लागेल. जसं की मेथी दाणा पावडर, त्याच्यामध्ये थोडी आवळ्याची पावडर घालायची, त्याच्यामध्ये थोडंसं काळे तीळ असतात त्याची पावडर घालायची आणि हळद घालायची. हे सगळं परतून खोबरेल तेलात परतायचं आणि ते मिश्रण लोखंडी कढईत रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी जिथे केस पांढरे दिसतायत त्याला 1 तासभर लावून ठेवायचं. आपोआप तिथे अशी काळसर झाक येते त्याने. म्हणजे हे मुलं करू शकतात ना, त्यांना कलर लावण्याची गरज नाहीये. कारण शेवटी कुठलाही तुम्ही जर अननॅचरल केमिकल तुम्ही केसांना लावलं तर तुमचे जे थोडे केस आहेत ते अधिक पांढरे व्हायला लागतात. सो ऑर्गॅनिकच जे काय असेल ते तुम्ही वापरा. आता बऱ्याच वेळेला बघ ना, आपण शॅम्पू जे वापरतो ह्या शॅम्पू मध्ये पण अनेक वेळा केमिकल्स असतात. त्याच्याशिवाय काय तो एवढा फेस येतो? कमी फेस असणारा जो शॅम्पू आहे याचा अर्थ आहे त्याच्यात केमिकल्स कमी आहेत. पॅराबिन नको, सल्फेट नको, कारण ही मुळं तुमचं सगळं शोषून घेत आहेत ना. मग त्यातनं पुढे जाऊन परत वेगळेच त्रास होतात, लाईक PCOD, PCOS त्याची सुरुवात होते. सो हार्मोनल इम्बॅलन्स तुमचा कधी होऊन देऊ नका. म्हणजे तो झाला की मग सगळ्या तक्रारी सुरू. जसं बघ, हे एक चक्र आहे. मी तुला तेच विचारणार होते की म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तर आयुर्वेदानुसार म्हणजे कुठला दोष आपला
वाढलाय, कमी झालाय, हे कसं काय आपण बघ, ओळखायचं? हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यावरती तिन्ही दोष प्रकोपित होऊ शकतात ना. हां, कारण बघ, एखादा व्यक्ती स्थूल व्हायला लागलाय, हां, ज्याची पाळी अनेक दिवसच येत नाहीये, हं, म्हणजे 3-4 महिने पाळीच आली नाहीये, हं. मग तो कफदोष वाढलाय ना तिथे. हो. पण एखाद्याची पाळीमध्ये खूप ब्लिडिंग जातंय, हां, पित्त वाढलंय ना, ओके. हां, पित्ताचा द्रव गुण आहे तो हं. रक्तातला वाढल्यामुळे अधिक ब्लिडिंग होतंय. हां, आणि एखाद्याला स्कॅन्टी मेन्सेस आहेत, म्हणजे पाळी येते 2 ड्रॉप्स जात आहेत. हं, इट्स अ वातामुळे असणारा हं, हार्मोनल इम्बॅलन्स आहे. हं. सो हार्मोनल इम्बॅलन्स याचा अर्थ काय घेऊ शकतो, तर आपलं शरीर हे अनेक संप्रेरकांवर चालतं. बरोबर. आता लिव्हर आहे, लिव्हरचं काम करतं, हं, म्हणजे चांगलं फॅट बनवणं, पाचक रस सोडणं, किंवा आपण म्हणतो ना की बेली फॅट वाढलंय म्हणजे तुझं लिव्हर ऍक्टिव्ह नाहीये. हं, केस पांढरे होत आहेत, तुमचं लिव्हर ऍक्टिव्ह नाहीये, हं. कारण तुम्ही जंक फूड खाताय. तुम्ही तुमच्या लिव्हरला त्या पित्ताचं डायजेशन करायला स्कोप द्या. म्हणजे अति प्रमाणात पित्त वाढलं की लिव्हरचं काम वाढलं. हं, आज आपण SGPT SGOT काउंट का चेक करतो? थोडक्यात हे बिलिरुबिन वगैरे सगळे पित्ताचे घटक आहेत ना, हं, हं. रंजक द्रव्य आहेत ही सगळी. हं, सो तुमचे केस पांढरे होत असतील तर तुम्ही तुमची जीवनशैली बदला. हं. लवकर झोपा, लवकर उठा. आठवड्यातनं केसांना किमान 2 वेळा तेल लावा. तू म्हणशील तेल लावून पण अनेकांचे केस पांढरे होत आहेत. हं, जेनेटिक कारण, मग आवळ्याचं तेल लावा, हं. किंवा जे तुम्हाला तुमच्या तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला जे तेल सूट होतं, की जे हं. वापरल्यावर तुम्हाला फरक दिसतोय, हं, हं. ते तुम्ही करायला हरकत नाही. आज आपण कांद्याचं तेलचं महत्त्व हो, बघतो, हो. की ते लावल्यावरती केस गळणं पण कमी होतं. आता हं. कांदा कसा आहे, तीक्ष्ण आहे. हं. बघ, कापला तरी डोळ्यातनं पाणी येतं, हो. घेतला तर कफ कमी करतो हो. शरीरातला, हं. किंवा त्याचा वास सुंगला तर बेशुद्ध माणसाला जाग यायला हो, मदत हो, होते. हो. सो प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. बरोबर. सो हे कांद्याचं तेल काय करतं, हे जे हेअर फॉलिकल्स आपले ब्लॉक झाले असतात हां, हां, हां. कफामुळे, ते ओपन अप करतं. हां, म्हणून आपण काय करतो, कांद्याचा रस आणि खोबरेल तेल हां. असं एकत्र करून त्याचं मिश्रण चोळतो ना केसांना, हां, म्हणजे हां. कोंडा पण कमी होतो. हां, डॅन्ड्रफ असेल सुद्धा तरी सुद्धा केस कमी. पांढरे होतात ना. अच्छा, रँडॉफमुळे केस पांढरे व्हायला सुरुवात होते. कारण बघ ना, ब्लॉक झाला ना तिथे ओके. कोंड्यामुळे. हां, हां, हां. मग कुठेतरी ज्या मेलॅनिन पिगमेंटला जो पुश मिळायला पाहिजे तो मिळत नाही. हं. आज प्रत्येक जिथे कार्य आहे तिथे कारण आहे, जिथे कारण आहे तिथे कार्य आहे. सो आपल्याला शोधायचंय की हं. आताची जनरेशन ना खूप मॅच्युअर आणि आहे. ते हं. प्रत्येक गोष्ट छान विचार करून वापरतात. हं, हं. सो बरेच पालक अगदी एखादा केस पांढरा झाल्यावरच क्लिनिकमध्ये येतात. बरोबर. आणि मग तेव्हा ही नॅचरल प्रोसेस असते. आवळा, भृंगराज, की जे तेल वापरायचं आहे किंवा लेप वापरायचा आहे, किंवा आपण म्हणतो काळे तीळ आणि सुकं खोबरं हे चावून खायचं आहे, की आपोआप त्यांचे 3 ते 4 महिन्यामध्ये एखादा केस असेल तर तो मुळापासनं काळा येतो, आणि पुढचा केस जो असतो ना हं. तो पांढरा असतो, म्हणजे तो हं. कापूनच जाणार. हं. तो मूळ वाढतं तसं तो काळा केस मुळात नाही येतो. जर 15 वर्षापेक्षा लहान वय असेल तर. हं. 15 वर्षापेक्षा अधिक वय असेल तर मी तुला मगाशी जो लेप हं. सांगितला, मेथी दाण्याची पावडर, तो लेप आपण वापरायचा आहे. हं. आता केस पांढरे होण्याची विविध कारणं आहेत. स्ट्रेस आहे बाबा, हार्मोनल इम्बॅलन्स आहे. पण गट हेल्थ जर आपली चांगली नसेल तर त्याचाही परिणाम आपल्या केसांवर होतो का? म्हणजे केस गळतीसाठी नाही म्हणत आहे. केस पांढरे होतात का त्यामुळे? केस पांढरं होण्याचं एक प्रमुख कारण आहे की कॉन्स्टिपेशन. खरं? काही मुलं 5-5 दिवस टॉयलेटला जात नाहीत. हो. त्यांना, कारण ते पाणीच पित नाहीत. हं. पाणी न प्यायल्यामुळे पचनावर ताण येतो. हं. जंक फूड खाणं, मगाशी जसं आपण डिस्कस हं. केलं की बाहेरचेच अन्नपदार्थ जास्त खाल्ल्यामुळे हं. सात्विक अन्न पोटात जात नाहीये ना. म्हणजे हं. पोळी भाजी कधी कधी नकोशी होते. हं. मग ब्रेडचे पदार्थ अतिरिक्त प्रमाणावर खाल्ले जातात, हो. आणि मग पचन म्हणजे अग्निमंद होऊन पचनच होत नाही, आणि हं. मग त्यामुळे गट हेल्थ बिघडते. हां. कधी कधी लूज मोशन्स होतात, कधी कधी कॉन्स्टिपेशन होतं, पोटात हं. दुखतं, गॅस होतो, हं. ब्लोटिंग होतं. मग हे सगळं ह्याचं मूळ कुठे येतं? कॉन्स्टिपेशन. म्हणजे हं. पचनच नीट नाही, नीट पोट न साफ होणं हे एक मोठं कारण आहे तुमचे केस पांढरे होत असतील तर. बापरे! सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्रिफळा चूर्ण जे असतं हां. ते गरम पाण्यामधनं तुपाबरोबर घ्यायचं, हां. की त्यांनी सुद्धा आपलं पोट साफ पण होतं हे रात्रीच्या वेळेला घ्यायचं ना? रात्रीच्या वेळेला. कारण ऊर्ध्वजत्रुगत व्याधी आहे, हां. म्हणजे मानेच्या वरच्या भागांची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो हां. तेव्हा जनरली आपण रात्रीच औषध घ्यायचं. बरं. सो त्रिफळा चूर्ण, गरम पाणी आणि हां. तूप हे रात्री घेतल्यावर केस मुळातनं काळे यायला पण मदत होईल आणि तुमचं पोट पण साफ होईल. वाह! काय काय छान छान टिप्स देतेस ग तू. आणि ह्याचा बोलता तेवढा बोलता छान देते. रिझल्ट पण येणार आहे. उलट आपल्याला आपल्या पेशंट्सनी, जे कोणी आपला व्हिडिओ बघतायत त्यांनी हां. हे करून
1 महिन्यानी परत खाली येऊन कमेंट करून आपल्याला सांगायचंय की आम्ही हे हो. केलं आणि आम्हाला याचा असा छान फायदा झाला. खरं तर आणि असं सांगितलं ना, की या सगळ्या मेहनतीचं असं फळ मिळाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला पण सांगत असते, की तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही नक्की कमेंटमध्ये एक्सप्रेस व्हा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघशील तर खरंच होतातही एक्सप्रेस. क्या बात, पण जास्तीत मस्त. जास्त व्हा आणखी. खूप छान माहिती सांगितली आहेस, बऱ्यापैकी कळलेलं आहे. आता जाता एक गोल्डन टिप. गोल्डन टिप अशीच देईन की जीवनशैली तुमची सुधारा. हं. पायांना खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही हं. बाहेरून घरी आल्यावरती पायावरती पाणी घेत जा. हं. बेंबीमध्ये तूप टाका, नाकामध्ये तूप टाका आणि थोडंसं कपाळाला तूप लावा, चोळा, की ज्यानी तुमच्या शरीरातलं पित्त कंट्रोलमध्ये राहील आणि लवकर अकाली तुमचे केस पिकणार नाहीत. हं. आणि अकाली केस पिकल्यावरती एक कॉन्फिडन्स लो होतो, हं. न्यूनगंड येतो. मग त्याच्यासाठी आपण एक ऑर्गॅनिक कलर बनवला की ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही आणि त्याचं नाव आहे केश कलरा. आणि हां. स्वतः आपलं हे हँडमेड प्रॉडक्ट हँडक्राफ्टेड आहे. त्यामुळे आवर्जून पेशंट येऊन रिप्लाय करतात की हं. मॅडम आम्ही हे वापरलं, त्यांनी आम्हाला कुठलाही त्रास नाही झाला किंवा आमचं केस गळत होते तेही थांबले हं. आणि केस छान आहेत आणि साधारण 22 दिवसांपर्यंत हा कलर राहतो. अरे वाह! येस. पण इट इज प्रायव्हेट सर्क्युलेशनमध्ये क्लिनिक बेस्डच आपण हे देतो पेशंटना हां. किंवा आपल्या वेबसाईटवर. बरं. मला देशील ना? ऑब्विसली. सो कसं आहे माहिती आहे का, सौंदर्याचा केस हा एक खूप मोठा भाग आहे. त्यामुळे जर आपण आयुर्वेदातली दिनचर्या ऋतुचर्या फॉलो केली तर पूर्वी कसं असायचं 90पर्यंत सुद्धा एकही केस पांढरा नाही व्हायचा. तर हं. ते आपण परत आणू शकू. आणू शकतो. होपफुली. येस. खूप छान माहिती सांगितली. सोल्युशन खूप छान सांगितलेस. आयुर्वेदिक रहस्य काय आहे त्याबद्दल तू खूप छान सांगितलंस. ओव्हरऑल खूप छान माहिती मिळाली. तुझे मनापासून धन्यवाद. आणखीन काही विषयांसाठी मी सतत तुला बोलवत राहणार आहे. येस, तेव्हा माय आमच्या प्लेजर. स्मिता शिवाय स्टुडिओमध्ये तुला कायम यायचं हे लक्षात ठेव. 4ची कॉफी स्मिता बरोबर ही टॅगलाईन माझ्या कायम लक्षात असतेच. थँक्यू. येस. धन्यवाद. नमस्कार.